नमस्कार मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का आज मोबाईल मध्ये असलेला गुगल असिस्टंट, युट्यूबवर तुम्हाला सुचवले जाणारे व्हिडिओ, इंस्टाग्रामवर दिसणाऱ्या जाहिराती हे सगळं एआय मुळेच शक्य आहे। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत एआय म्हणजे काय, ते कसं काम करतं, त्याचे प्रकार आणि भविष्यात आपल्यासाठी ते वरदान आहे की धोका। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। एआय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मराठी सांगायचं झालं तर कृत्रिम बुद्धिमत्ता। सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर माणसासारखा विचार करणारा, माणसासारखा शिकणारा आणि माणसासारखा निर्णय घेणारा एक मशीन किंवा कम्प्युटर म्हणजेच एआय। उदाहरण सांगायचं झालं, जसं माणूस अनुभवातून शिकतो त्याचप्रमाणे एआय देखील डेटा आणि अनुभवातूनच शिकतो। तुम्ही बघितलंय का, जेव्हा तुम्ही युट्यूबवर एखाद्याचा व्लॉगिंग वगैरे व्हिडिओ बघता आणि तुम्ही मोबाईल ठेवून जेव्हा तुम्ही परत मोबाईल ऑन करता आणि युट्यूब चालू करता, त्यावेळेस तुम्हाला त्याच युट्यूबवरचा तुम्हाला दुसरा व्लॉग दिसतो। हे कसं काय शक्य होते? तर यामागे देखील एआयचाच हात असतो। एआय कुठे वापरला जातो? तर एआय मोबाईल मध्ये वापरला जातो। मोबाईल मध्ये आपण बघतो फेस अनलॉक, आपला फेस अनलॉक कसं काय होते ते यामुळे। त्यानंतर बँकिंग सिस्टम, ज्यामध्ये फ्रॉड्स वगैरे होतात आणि ते फ्रॉड डिटेक्शनचं काम कोण करतं? एआयच करतं। आजच्या काळात तुम्ही ऐकून असाल की टेस्लाने एक सेल्फ ड्रायव्हिंग कार बनवली। तर मित्रांनो, ही जी सेल्फ ड्रायव्हिंग कार असते जी विदाऊट चालकाने चालते, तर मित्रांनो याच्या पाठीमागे सुद्धा एआयचा हात आहे। आता जर एज्युकेशनच्या याच्यामध्ये बघायचं झालं तर ऑनलाईन लर्निंग जे आहे ते देखील एआयचंच हे असते। तर मित्रांनो, आता आपण एआयचे फायदे आणि एआयचे तोटे जाणून घेऊ। तर मित्रांनो, एआयचे फायदे काय आहेत? काम वेगाने होते, चुका कमी होतात, वेळ वाचतो, मोठ्या डेटावर काम करता येते, माणसाचं आयुष्य सोपं होतं। तर आता आपण एआयचे तोटे पाहू। काही नोकऱ्या जातील, माणसांवर अवलंबूनपणा कमी होईल, प्रायव्हसीचा धोका, चुकीचा वापर झाला तर धोका। यामुळे एआय वापरताना जबाबदारी महत्वाची आहे। आता या तोट्यांवरून तुम्हाला विचार आला असेल की एआय नोकऱ्या खाईल का? तर मित्रांनो, एआय नोकऱ्या खाणार, पण जेवढ्या नोकऱ्या एआय खाणार त्यापेक्षा अधिक नोकऱ्या एआय तयार करणार। उदाहरणार्थ एआय इंजिनियर, डेटा सायंटिस्ट, एआय ट्रेनर। जो माणूस एआय शिकेल तोच माणूस पुढे जाईल। आणि मित्रांनो, एआय ही भविष्यातली टेक्नॉलॉजी नसून ती आता सध्याची वर्तमान काळातली टेक्नॉलॉजी आहे। म्हणून एआयला घाबरू नका, एआयचा सामना करा, एआय शिका। कारण तुम्ही जर एआय शिकणार तरच तुम्ही भविष्यामध्ये टिकू शकणार आणि तुम्ही पुढे जाऊ शकणार। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा। धन्यवाद।